तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत असे सुरणाचे काप। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणारी एकदम टेस्टी रेसिपी आहे। सो लेट्स गेट स्टार्ट। पहिला तर इथे मी सुरण घेतलेला आहे, त्याच्यावरची साल काढून आता आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला सुरण स्वच्छ धुवून व त्याचे आता आपल्याला काप करून घ्यायचे आहे। तर इथे मी आता एका साईडला पाणी गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलेले होते, त्यात सगळे सुरण घालून घ्यायचे। त्यात 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही हळद स्किप करू शकता। एक 5 मिनिटं छान अशी उकळी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता की छान असे शिजलेले आहेत। आता इथे आपल्याला सगळा सुरण काढून घ्यायचा आहे। त्यावरती 1 चम्मच हळद, 1 चम्मच मसाला, 1 चम्मच मीठ, 2 चम्मच आगूळ आणि वरून थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून आपल्याला आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला मॅरिनेट व्हायला ठेवू। आता इथे आपल्याला कोटिंगची तयारी करून घ्यायची आहे। तर एका प्लेटमध्ये अर्धा बाउल रवा, 2 चम्मच चण्याचं पीठ, 1 चम्मच तांदळाचं पीठ, त्यावर 1 चम्मच मसाला आणि 1 चम्मच मीठ घालून आपल्याला आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला सुरणाला दोन्ही साईडने हे कोटिंग लावून घ्यायचं आहे। आता पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून सुरणाचे आता आपल्याला काप घालून घ्यायचे आहे आणि दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे तुम्ही डाळ भातासोबत किंवा चहाच्या वेळेला स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता आणि हे अगदी अप्रतिम असे लागतात। सो फ्रेंड्स, तयार आहेत आपले क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी असे सुरणाचे काप। तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी घरच्या घरी आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसे झाले आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका मजेदार रेसिपीसोबत।